नमस्कार. दिवसभर आपण ऑफिसमध्ये काम करतो. आपण ऑफिसमध्ये न थकता काम करतो, परंतु घरी आल्यानंतर आपल्या हातांची बोटे, मनगटे आणि खांदे तर थकत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हातांचे, बोटांचे आणि मनगटचे जॉइंट आहेत त्याच्या एक्सरसाइज करायला एकदम सिंपल आणि साध्या. आणि तसेच ज्या लोकांचे आपले फ्रॅक्चर झाले, आपल्या जॉइंटला इथं मनगटाला ज्या लोकांचे फ्रॅक्चर झाले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मध्ये एक्सरसाइज एकदम सिंपल आणि साधे आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या एक्सरसाइज करायला एकदम इझी आहेत, परंतु केल्यानंतर त्याचा फायदा खूप सारा आहे. प्रथम बघा, एक्सरसाइज करण्याच्या आधी आपली बॅक साइड स्ट्रेट पाहिजे, पाठीचा कणा आपला एकदम सरळ पाहिजे या पद्धतीने. त्यानंतर बघा, पूर्ण दोन्ही पण हात सरळ ठेवायचे आणि पूर्ण या पद्धतीने स्लो करायचं. हळूवार करायचं, जास्त फास्ट नाही करायचं, कारण या भागामध्ये भरपूर पेन होत असते. त्यामुळे हळूवार करणे. तुम्ही असं मांडीवरती ठेवून पण असं केलं तरी चालेल. या पद्धतीने स्लोली करणे. त्यानंतर पूर्ण हात गोलाकार फिरवणे. हे मनगट पूर्ण तिथे जॉइंट आहे आपलं, पूर्ण फिरवणे या पद्धतीने. त्यानंतर बघा, हात आपला एकदम सरळ ठेवायचा. त्यानंतर पूर्ण या पद्धतीने स्लोली पुढे थोडस वाकवायचं या पद्धतीने. थोडा वेळ होल्ड करायचा, सरळ पाठीमागच्या साईडला या पद्धतीने. जेवढं जाते तेवढंच. तर स्लोली म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. त्यानंतर पाठीमागच्या बाजूला पूर्ण या पद्धतीने. त्यानंतर गोलाकार फिरवायचे. असं हातात धरलं तर सपोर्ट राहतो बघा. हे पूर्ण आपल्या इथं जॉईंट असते ते पूर्ण फिरवायचं. ह्या छोट्या मसल ज्या असतात आतमध्ये त्याची देखील एक्सरसाइज होते बघा. काय होतं, आपण ते पडल्यामुळं त्या भागामध्ये पूर्ण फ्रॅक्चर झालेले असते आणि ते मसल थोडा वीक झालेले असतात, त्या स्ट्रॉंग होतात या पद्धतीने. या करायला एकदम इझी आहे. त्यानंतर आपण बघूयात, स्लोली खाली घ्यायचा हात, होल्ड करायचं थोडा वेळ, तर पूर्ण वरती थोडस वरती घ्यायचं. या पद्धतीने. आता ज्या हातांची बोटे आहेत त्यांचं बघा पूर्ण या पद्धतीने. व्यवस्थित दिसते का तुम्हाला? थोडे हे करायचे, जास्त फास्ट नाही, कारण फ्रॅक्चर झाल्यामुळे त्या भागामध्ये दुखत असते. मसल्स एकदम वीक झालेले असतात, त्या स्ट्रॉंग होतात या पद्धतीने. इष्ट करून आपला अंगठा खाली टच करायचा, प्रेस करायचं बघा खाली या पद्धतीने. दोन्ही पण हातांचं बघा या पद्धतीने. अंगठा टच करायचा. या पद्धती. यानंतर आपण बघूयात काही एक्सरसाइज टेबल घेऊन. टेबल घेतल्यामुळे पूर्ण या भागाला सपोर्ट राहील, व्यवस्थित करता येईल. पुढच्या एक्सरसाइज साठी टेबल गरजेचे आहे, कारण टेबलमुळे आपल्याला हाताला असा सपोर्ट राहतो, हात थोडा साधांतर राहत नाही. पहिल्या एक्सरसाइजला थोडा इझी होत्या, त्यामुळे हात असा राहिला तरी चालेल, परंतु टेबल घेतल्यानंतर थोडा सपोर्ट राहते. यानंतरच्या एक्सरसाइज साठी बघा, या पद्धतीने पूर्ण टेबलवरती हात ठेवायचा, हात पूर्ण सरळ
त्यांना थोडस खाली झुकवायची बोट आपली, हे बोट थोडीसे खाली समोर, सरळ, त्यांना थोडीशी बोट पुढे झुकवायची, यानंतर पूर्ण सरळ. यानंतर आपण बघूयात पूर्ण हात बघा या पद्धतीने इथे पकडायचं, हाताचे जॉईंट आहे, इथला आपला कोपरा आहे, कोपरा असा ठेवायचा एका कॉर्नरला टेबलच्या आणि पूर्ण आपला हात फिरवायचा. राईट पासून लेफ्ट कडे चालेल, लेफ्ट पासून राईट कडे पण चालेल. पूर्ण टेबलवरती हात फिरवायचा या पद्धतीने. कसं पण तुम्हाला उजव्या साइड मधून डाव्या साईडला चालेल, डाव्या साइड मधून उजव्या साईडला चालेल, जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तसं. पूर्ण इथे पकडायचे कोपऱ्याला, स्लोली स्लोली फिरवायचं, जास्त फास्ट नाही. ज्यांचं दुखत असते त्यांना समजते बघा, नॉर्मल हात असल्यावर आपण इझी करतो, परंतु हातामध्ये या जॉईंट मध्ये आपल्याला पेन असल्यावर, फ्रॅक्चर असल्यावर खूप दुखते बघा या पद्धतीने. त्यानंतर बघा असा जेलचा तुमच्याकडे बॉल असेल तर ठीक, नसेल तरी तुम्ही दुकानामधून जाऊन घेऊ शकता. त्यानंतर पूर्ण हा बॉल असा पकडायचा, त्यानंतर पूर्ण प्रेस करायचे, बोट त्याच्यावर पूर्ण या पद्धतीने दाबणे, स्लोली, जास्त फास्ट नाही, थोडा वेळ होल्ड करायचं, रिलॅक्स या पद्धतीने. त्यानंतर परत एकदा पूर्ण बघा आपली बोटे याच्यामध्ये प्रेस झाल्यानंतर बघा जे बोटाचे मसल्स असतात ते इथले आपल्या जॉईंटचे जे मसल्स असतात ते पूर्ण स्ट्रॉंग व्हायला लागतात. त्या छोट्या छोट्या मसलच्या एक्सरसाइज होतात. तुम्ही म्हणता असाल ह्या तर एक्सरसाइज करायला एकदम इझी, आम्ही इझिली करू, परंतु एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला कळेल की हातामध्ये आपल्या जॉईंटमध्ये किती रिलॅक्स वाटते, आरामदायक वाटते. हे केल्यानंतरच आपल्याला समजतं बघा. आपल्याला वाटतं काय इझी, परंतु त्या मसल छोट्या छोट्या ज्या हातातल्या बोटातल्या जे मसल्स असतात त्याची देखील एक्सरसाइज होते, व्यायाम होत असतो. रिलॅक्स, अजून एकदा रिलॅक्स. दोन्ही पण हाताने करायचं, मी करून दाखवताना एका हाताने करताय, तुम्ही करताना दोन्ही पण हाताने करायचं. जर एकाच हातामध्ये दुखत असेल किंवा काय फ्रॅक्चर झालं असेल एकाच हाताला केलं तरी चालेल, परंतु दिवसभर ऑफिसमध्ये पण भरपूर काम करून करून हात थकलेले असतात, कॉम्प्युटर, घरी आलं मोबाईल, हातांना काय आपला आरामच नाही. त्यानंतर एक्सरसाइज करायचं बघा, करायला एकदम इझी आहे. आता याच्यानंतर बघू बघा एक्सरसाइज पूर्ण या पद्धतीने हात आपल्या इथं ठेवणे, स्लोली स्लोली फिरवणे, या पद्धतीने. या पद्धतीने ह्या एक्सरसाइज करायला एकदम सिंपल आणि साधा आहेत, परंतु त्याचे बेनिफिट्स खूप आहेत. तसेच तुम्ही जास्त वेळ मोबाईल बघितल्यामुळे मान दुखते, आपला खांदा दुखतो, दिवसभर ऑफिसमध्ये आपण ह्या पोझिशनमध्ये असतो, त्यामुळे पूर्ण मागामध्ये दुखत असते. जर तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बघायचा असेल तर मी आधी एक व्हिडिओ बनवला होता, त्याची लिंक मी इथे दिली, इथे क्लिक करा. जर तुमच्या ऑफिसमध्ये, सोसायटीमध्ये, घराच्या आजूबाजूला कुणाचं फ्रॅक्चर झालं असेल, कुणाच्या मनगटामध्ये पेन होत असेल, बोट त्यांची दुखत असेल, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. एका व्हिडिओमुळे भरपूर जणांचा फायदा होतो. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.